नेहमी मऊ आणि लवचिक राहायचं स्वभावाने. असं का म्हणते माहिती आहे? कारण एका चिनी तत्ववेत्याने इतकं सुंदर सांगितलं आहे ना, की तो बोलतो की नवजात बालकाची काया अगदी नाजूक, मऊ आणि लवचिक असते. तसंच माणूस जेव्हा मरतो, तेव्हा मात्र त्याची काया म्हणजे त्वचा कडक होते आणि शरीर ताठरतं. त्याच पद्धतीनं नवं रोपटं जेव्हा उगवतं, तेव्हा ते अगदी कोमल आणि सहज वाकणारं असतं. पण जेव्हा झाड एखादं मरतं, तेव्हा ते कोरडं पडतं आणि ठिसूळ होतं. अशाच रीतीने जो माणूस कडक, ताठर असतो ना, तो मृत्यूला रिप्रेझेंट करत असतो, मृत्यूचा अनुयायी असतो. पण जो मऊ, नाजूक, वाकणारा, नमणारा असतो, तो जीवनाचा अनुयायी असतो. म्हणून कडक आणि ताठर असतो, तो नेहमीच मोडतो आणि मऊ आणि लवचिक असतो, तो टिकून राहतो. आवडलं मला हे त्याचं तत्त्वज्ञान. ताओ ते चिंग या महाकाव्यात त्यांना ते सांगितलेलं आहे. म्हटलं चला माझ्या वाचनात आलंय हे सुंदरसं, तर ते तुमच्यासोबत पण शेअर करूया. बरं आज हे मी काय करते तर 2 दिवस चक्क कविता येणार नाहीये. हा ड्रेस बघा, म्हणजे मी याला ना करून आणलं होतं फिटिंग टेलरकडून, तरी सुद्धा त्याने एवढा मोठा ठेवलाय आणि मी मीडियम मागून हा असा आलाय. तर खरंच हा नाईट सूट सारखाच दिसतोय आणि याला मी आता घरीच वापरणार आहे. कॉर्डसेट म्हणून बाहेर वगैरे अजिबात हा घालणार नाही आणि याला मी अजून छोटा करून आणणार आहे टेलरकडून. त्याला सांगणार इथून खोल शोल्डर वरती आण आणि थोडासा छोटा कर, ही खूपच ढगळ ढगळ दिसते का. ठीक आहे, अशी मी घरात वापरू शकते कारण घरात आपल्याला कम्फर्टेबलच हवं असतं. पण यार हे एकतर आहे सॅटिन आणि ते ना असं फिरतंय सगळीकडून अंगात आणि त्यामुळे असं असं काहीतरी असं गुळगुळीत सुळसुळीत पूर्ण आपल्या बॉडीवरून फिरतंय असं वाटतंय. तर चला मी ना एक छानशी रेसिपी बनवणार आहे जी मी पहिल्यांदाच बनवतेय. तर आमच्या गावाला रंगपंचमी दिवशी हा पदार्थ बनवला जातो, खपली गव्हाची खीर. जे आजकाल खपली गहू मिळणं सुद्धा मुश्किल झालंय, तर मला आईनं माझ्या दिलेला आहे खपली गहू. आणि आमच्या सोनाची ही खीरची रेसिपी मी करणार आहे. सोना म्हणजे माझी वहिनी, माझ्या भावाची बायको, जी माझ्या मामांचीच मुलगी आहे आणि खूप लहान आहे माझ्यापेक्षा वयाने, त्यामुळे मी तिला सोना बोलते. तर तिला मी कॉल करून तिच्याकडून रेसिपी विचारून घेतली आहे आणि तीच रेसिपी मी करणार आहे. पण हां, रेसिपी पूर्ण बघा आणि त्यानंतर मला प्लीज सांगा की तुमच्याकडे अजून काही वेगळी पद्धत आहे का, किंवा मी अजून त्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट करू शकते का. कारण ही साधी सोपी रेसिपी आहे, पण तिने इतकी टेस्टी खीर बनवली होती ना. कारण यावेळेला मी तिकडे होते ना गावाला रंगपंचमीला, तर तिच्या हातची खीर खूपच टेस्टी झाली होती. आणि माझ्या अजून एक मामांची मुलगी आहे जिच्याकडे मी नॉनव्हेज खायला गेली होती, तर तिनंही खूप टेस्टी बनवली होती. पण आज मी आमच्या सोनाची रेसिपी करणार आहे. तुम्हाला काय माहिती असेल, काही इम्प्रूव्हमेंट त्यामध्ये करायची असेल तर प्लीज मला सांगा. चला बघूया. कोणतीही वस्तू किंवा पदार्थ ब्लॅक प्लॅटफॉर्मवरती खरंच खूप सुंदर दिसतोय आणि मला आता काय वाटते माहिती आहे की मी व्हाईट ओट्याला जो खर्च केला त्याऐवजी मी ब्लॅकच ठेवला असता तर अजून सुंदर दिसलं असतं असं वाटतं मला कधी कधी. पण नाही, खूप हौसेने करून घेतला आहे मी हा व्हाईट ओटा. माझं स्वप्न होतं की नाही करायचं आपण नवीन घरात. तर हे खपली गहू जे मला आईनं दिले ते मी दाखवलं तुम्हाला. आता या पद्धतीनं मला सांगितलं सोनानी की थोडंसं ते भरडून घ्यायचं, म्हणजेच मिक्सरला थोडंसं पल्स मोडवरती मी फिरवून घेते त्याला. आणि हे बघा, मला वाटतंय की माझ्याकडून हे जरा जास्तच बारीक झालं आहे. कारण गावाला जी खीर असते ना, त्यामध्ये गहू इतका पण बारीक झालेला नसतो. आता याला ना स्वच्छ धुवून त्यामध्ये जो काही चोथा आहे, म्हणजेच खपली जी असते ना, त्याला थोडंसं कवर असतं, तर ते निघून आलेलं आहे. ते सगळं पाण्यातून निघून गेलं स्वच्छ धुतल्यानंतर. आणि आता अशा पद्धतीनं 2-3 तास मी याला रेस्ट करायला, भिजायला ठेवून देणार आहे. आज जेवणामध्ये चक्क नाचणीचे डोसे बनवणार आहे. आणि आता जे काही खिरीसाठी मी भिजायला घातलं ना, तर ते डोसे बनवून खाऊन त्यानंतर मी किचन क्लिनिंगला काढणार आहे. म्हणजे जे काही हे खालचं बाकी आहे, जसं की मी आहोंना प्रॉमिस केलं होतं की ती माझी जिम्मेदारी आहे, मी करणार. मोठं अगदी बोलले होते, बट अजूनही केलं नाही. आणि आज लास्ट डे वीकचा, फ्रायडे आहे, उद्या पुन्हा सॅटर्डे संडे सुरू होतोय. तर असं नको वाटायला आहोंना. ॲक्च्युली कसं होईल माहिती आहे, मी जर काही आज ठेवलं ना, तर उद्या ते काढायलाच लावतील आणि स्वतःच करायला घेतील. ते त्यांनी करायला घेतलं की मग मला त्यांना मदत करायला यावंच लागेल. चांगलं नाही वाटत की बिचारे 5 दिवस पुन्हा काम करून. हेच सगळे आहे की आता ते भिजायला ठेवले, म्हणजे किचन क्लीन मी 2 तास घेईन मी, तोपर्यंत ते छान भिजेल. किंवा जर का किचन क्लिनिंगला जास्त वेळ लागला तर मध्येच मी ते पुन्हा ना पुढची रेसिपी त्याची सुरू करेन साईड बाय साईड. त्याच वेळेस शेअर केलं आहे की नाचण्याचे डोसे मी कसे बनवते, पण तरीसुद्धा खूप वेळा कॉमेंट येते. म्हटलं आज पुन्हा एकदा रेसिपी शॉर्टमध्ये का होईना पण दाखवावी. आणि खिडकीचा उजेड इकडून आहे आणि मी कॅमेरा इकडून लावला आहे, त्यामुळे हे असं काहीसं दिसतंय. I'm waking up early again.
या बॅटरला अजून थोडंसं पातळ करून आपण छान याचे घावणही करू शकतो हां. पातळ केलं की ते घावण जाळीदार, पण आता हा डोसा म्हणून थोडंसं हे थिक आहे. कारण एकदम पातळ असा मी नाही बनवत ना, एकदम जाडही नसतो. पण आज मी ना पहिल्यांदाच यामध्ये कोथिंबीर घातली होती खूप सारी. तर काय स्वाद आला होता माहिती आहे या डोशांना. तर पातळ चिरलेला एकदम बारीक चिरलेला कांदा आणि खूप सारी कोथिंबीर, जिरे किंवा धने जिरे पावडर असं काहीसं घालून आता नेक्स्ट टाईम मी ट्राय करेन. आज फक्त मी कोथिंबीर घातली होती. मस्त झाला होता डोसा. त्या कोथिंबीरचा स्वाद आला होता त्याला. On the edge of the bank, rally the troops for another refrain. या अगारोच्या व्हॅक्यूम क्लीनरबद्दल रिव्ह्यू देत आई अशा खूप साऱ्या कॉमेंट होत्या. तर हे बघा, हे मला का आवडतं सांगते. जे आमच्याकडे दुसरं मोठंवालं व्हॅक्यूम आहे ते एकतर जड आहे, ते काढा, त्याच्यासोबत वेगळ्या वेगळ्या त्या पाईप्स जोडा, त्याची केबल आतून काढा बाहेर, म्हणजे तो पण युजफुल नाही असं नाही आहे, युजफुल आहे. काही स्वच्छतेसाठी त्याचीही गरज आहे, पण किचन क्लीनसाठी किंवा असं पटकन खिडक्या वगैरे क्लीन करायचे आहे तर हा ना छोटासा अगदी छान वाटतोय मला. म्हणजे पटकन काढता येतो, पटकन आपल्याला वापरता येतो. जास्त काही याच्यामध्ये झमेला नाही आहे. तर चला किचन क्लीन करून घेऊया उरलेलं. असं बोलते जणू काय तुम्ही मला मदत करायलाच येणार आहात. तर आहोनी बऱ्यापैकी मदत केलेली आहे, तुम्ही पाहिलं लास्ट विकेंडला. तर उद्या विकेंड सुरू होतं आहे म्हणूनच हे सारं आज करून घेते. चलो. खरं तर माझं किचन हे क्लीन करायला खूप सोपं आहे, तुम्ही पाहताय. कारण यामध्ये स्टीलची जाळी नाही. जेव्हा जुन्या घरातलं किचन मी क्लीन करायची, बापरे केवढा वेळ लागायचा, कारण तिथे स्टीलची जाळी होती. पण हे टँडम बॉक्सेस किंवा याला इनोटेकही बोलतात, हेतीजचे जे असतात ना त्याला इनोटेक बोलतात, ते मात्र क्लीन करायला किती इझी आहेत बघा. तर मी काय केलं, सगळ्यात पहिल्यांदा सगळे ड्रॉवर रिकामे करून घेतले, जे मी आज क्लीन करणार आहे. म्हणजे जे काही माझ्याकडे 9 टँडम बॉक्सेस आहेत ते सगळे मी आज क्लीन करणार आहे. तर त्यामधला जो काही कचरा आहे तो मी व्हॅक्यूमनी पूर्णपणे काढून घेणार. पण हे जे काही मॅट आहेत, अँटी स्किड मॅट आहेत, हे मी 2 रोल मागवले होते जे पूर्णपणे फ्रीजसाठी आणि माझ्या किचनसाठी पुरेसे झाले. याला मी बाथरूममध्ये घेऊन साबण आणि ब्रशनी ज्या पद्धतीनं कपडे घासतो त्या पद्धतीनं घासून स्वच्छ धुतलेत. आणि आता छान गॅलरीत ऊन आहे तर पसरवून ठेवते, म्हणजे किचन आतमधलं पूर्णपणे क्लीन होईस्तोपर्यंत, म्हणजे माझं काम तिथलं होईस्तोपर्यंत हे छान उन्हाणी वाळून जाईल, सुकून जाईल. I'm hushing the dog on the chain. I'm running up stones on the edge of the bank. Rally the troops for another refrain. Sing this softly to myself. हे बघा, अशा पद्धतीनं अगारोचा हा व्हॅक्यूम क्लीनर कामाला येतोय. अगदी हँडी आहे हा. म्हणजे जो दुसरा आहे ना माझ्याकडे त्याच्यापेक्षा खरंच हा खूप बेटर आहे. आणि किंमतही या व्हॅक्यूम क्लीनरची जास्त नाही आहे. तर जर कोणाला घ्यायचं असेल तर बिनधास्त घ्या. मी अगदी सांगू शकते 100% खात्रीनं. आणि ज्यांच्याकडे आहे त्या तर यूज करतच असतील, तुम्हालाही माहिती आहे की खरंच हा युजफुल आहे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा व्हिडिओ काही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे बरं का. मला आवडलं हे प्रोडक्ट म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं. आणि या पद्धतीनं आता स्क्रब लावून या स्पिनरनी सारं क्लीन करून घेणार. काय होतं माहिती आहे, जे असे ना सतत वापरणारे हे ड्रॉवर आहेत, ओपन केले जातात ना स्वयंपाक करताना वगैरे, त्यामध्येच कचरा पडलेला असतो. आणि सगळ्यात खाली ना जर का काही कॉक्रोच आले असतील तर मी पावडर टाकलेली असते, त्यामुळं मरून पडलेले कॉक्रोचेस पण असतात. तर हा सारा कचरा काढायचा असतो. आता मला एक कॉमेंट होती की मॉड्युलर किचन असून सुद्धा धूळ जमा होते का? तर हो, बऱ्यापैकी धूळ जमा होते. आणि सध्या तर उन्हाळा आहे. When I walk with a friend. दाखवते आता फॅन लावून
ठेवून देणार सगळे ड्रॉवर्स ओपन करून. यातला एक एक टँडम बॉक्स लिटरली 50 किलो वेट घेईल इतपत हेवी आहे, चांगल्या क्वालिटीचं आहे. मला हेही विचारलं गेलं होतं म्हणून मी सांगितलं की अगदी मजबूत असतं हे. आता बघा, येणाऱ्या सप्टेंबरला 4 वर्ष होतील, पण आहे की नाही अगदी नव्यासारखं. अशी काहीची अवस्था आहे माझी सध्या. तर 3:45 होत आहेत, 4 वाजेपर्यंतचं टार्गेट ठेवलं होतं मी, पण ठीक आहे. तर हे बघा, जर का कोणी नवीन जॉईन झालं असेल आणि त्यांना माहिती नसेल तर सुपर कॉक्रोच नावाची सुपर कॉक्रोच पावडर बेस्ट रिझल्ट तर मेडिकलमध्ये कोणत्याही मेडिकलमध्ये ही मिळते. अगदी स्वस्तात आहे. मी बऱ्याच वेळा या पावडरचं मार्केटिंग केलेलं आहे आणि तरीसुद्धा मला बऱ्याच वेळा विचारलं जातं पावडर तर म्हटलं आज आपण टाकतच आहोत तर पुन्हा एकदा दाखवावी. तर ही पावडर महागड्या मी खूप काही वेगवेगळ्या प्रकारचे पेस्ट कंट्रोल करून पाहिलेले आहेत, तर त्या सगळ्याला बेस्ट ऑप्शन आहे ही पावडर. महिन्यातून एकदा किचन क्लीन करायचं, भांडी काढायची. ते मी जे काही मॅट काढले आत्ता स्वच्छ धुवून टाकलेत बाहेर, अँटी स्किड मॅट आहे, त्याच्या खाली ही पावडर टाकते मी आणि वरती ते मॅट. तर मध्ये मला इन्स्टाला DM होता की लहान मुलांना तर नाही, लहान मुलांना याच्यापासून दूर ठेवायचं. I'm hushing the dog on the chain. I'm running up. सुपर कॉक्रोचची पावडर मी काय करते, जे काही अँटी स्किड मॅट आहेत ना त्याच्या खाली ते टाकलेली असते पावडर आणि वरून मग पूर्णपणे मॅट टाकलेली असते, म्हणजे भांड्यांचे डायरेक्ट त्या पावडरचा कॉन्टॅक्ट नाही येणार. आणि जर का तुम्हाला असं वाटलं की कॉन्टॅक्ट आला तर प्रत्येक वेळेला भांडं आपण धुवूनच वापरतो, तर ही अशी काळजी घ्यायची आहे. आणि विषारी आहे ती पावडर, त्यामुळे लहान मुलांपासून वगैरे दूर ठेवा जर का तुम्ही वापरणार असाल तर. हे मी पुन्हा पुन्हा रिपीट सांगते. I'm buried beneath the sea. खिरीसाठी खपली गहू मी जे काही बारीक करून भिजायला ठेवलं होतं ना, ते उकळत्या पाण्यामध्ये टाकून आता त्याच्या अगदी 7-8 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर तोपर्यंत प्रितिशला ज्यूस प्यायचा होता म्हणून मी ज्यूस बनवायला गेली आहे आणि हा ज्यूसर मी पहिल्यांदा वापरते. तर बघा मी काय उद्योग करून ठेवलेला आहे. I sing this song. सुरुवातीला मी पाहिलं होतं बरं का की कसा वापरायचा, कुठे कुठे याला खटके आहेत, कसा लावायचा. आणि ज्यूस करण्याच्या त्या घाई गडबडीमध्ये, कारण प्रितिश मागत होता झाला की नाही, त्यामध्ये मी हा व्यवस्थित फिट करायलाच विसरले. म्हणजे साईडला तुम्हाला ते ऑरेंज कलरचे खटके दिसत आहेत ना, ते लावायचे असतात, ते लावलेच नाहीत मी. झालं ना, उडलं ना सगळं. लिटरली फ्रीजसुद्धा खराब झाला होता, एवढं जबरदस्त उडतं. आणि तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला एक्सपिरियन्स असेलच, आपल्याकडून एकदा ना एकदा मिक्सरचा हा असा अनुभव प्रत्येकीने घेतलेला असतो, प्रत्येकीच्या हातनं झालेलं असतं. आणि बघा, अजिबात मला हा ज्यूसर आवडलेला नाही, काहीही नाही. कितपत ज्यूस निघाला आणि त्यामधून निघालाय बघा किती, म्हणजे सगळं फायबर हे बाहेर गेले. माझं जे काही युअर फूड लॅबवाल्यांचा ब्लेंडर आहे की नाही, तोच ज्यूससाठी बेस्ट आहे. तर आता हा पुन्हा मी ज्यूसर ठेवून देणार आणि माझा जो आहे आत्ता सध्या वापरात तोच वापरणार मी. सगळं काही किचन क्लीन झालं होतं, अगदी चकाचक. खीरसुद्धा शिजायला ठेवली होती. इतकं रिलॅक्स वाटत होतं तोपर्यंत असा तो ज्यूसचा राडा करून ठेवला. पण काय नाही, एक जोराचा श्वास घेतला आणि पुन्हा डान्स करायला सुरुवात केली. प्रितिशला वडापाव खायचा होता खूप दिवसांनी आणि मलाही खायला भेटला. मी डान्स करून करून थकली आहे, बरं झालं. माझा पण रेडी कर प्रितिश. यार किती दिवसांनी वडापाव खाल्ला आणि गरमागरम होता, खूप टेस्टी लागला आणि एकतर नाचून नाचून भूक पण लागली होती. चला आता खीर दाखवते कशी बनवायची. तर 7-8 शिट्टीमध्येच ते भिजलं होतं छान, त्यामुळं खूप मस्त असं सॉफ्ट शिजलं हे गहू. आणि त्यामध्ये आता छान असं दूध ॲड केलं मी खूप सारं. अगदी सोपी रेसिपी आहे, पण खरंच खूप टेस्टी झाली होती खीर. कदाचित ही नॉर्मल गव्हाची नव्हती आणि मुळात खपली गहू आहे ना, टेस्टी असतं. त्याच्या चपात्यासुद्धा खूप टेस्टी लागतात, पण हल्ली ते पिकलं जात नाही, त्यामुळे ते मिळत नाही. आणि नंतर आत्ता या स्टेजला वरून गुळ ॲड केला. मला खरं तर भीती वाटत होती ते दूध फाटते की काय, पण नाही, या स्टेजला जर अशा पद्धतीनं गुळ ॲड केला ना तर नाही फाटत. आणि मस्त झाली होती खीर. वेलची पावडर साखरेमध्ये बारीक करून ठेवलेली होती, तीच मी ॲड केली. खरं तर यामध्ये सुंठ ॲड करायचा असतो आणि अजून बरंच काय काय सोनाने ॲड केलं होतं, पण मी काय केलं, फक्त वेलची. आणि यानंतर आता मस्त तुपाची फोडणी देणार आहे. काजू आणि बदाम
मनुके वगैरे घातलेले चालतात, पण मी फक्त काजू आणि बदामच वापरते इथे. छान असा आता या तुपाचा तडका द्यायचा. तडका भांडं छोटं झालं आहे आणि तूप जास्त झालं यामध्ये, म्हणून मी थोडंसं वरती काढून घेतलं अगोदर. कसा वाटला हा व्लॉग नक्की कॉमेंट करून सांगा. ओके बाय, लव्ह यू ऑल. उद्या भेटू पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये.